नमस्कार, मी राजश्री। आता अधिक मास सुरू आहे आणि अधिक मासात आपण खूप असे सारे पुण्याचे कामं करत असतो। म्हणजे आपण देवाला दान करतो, दीपदान करतो, गोदान करतो आणि तसंच आता ब्राह्मण दानालाही खूप महत्त्व आहे आणि हे दान सत्पात्री व्हावं यालाही जास्त महत्त्व आहे। या सगळ्यांमध्ये आपल्या भावना आहेत आणि शास्त्रही आपल्याला असं सांगतं की आपण जेवढं पुण्यकर्म करू, जेवढं दान धर्म करू, त्याच्या कित्येकानी पट आपल्याला परत मिळत असतं। पण ते मिळो या आशेने आपण नाही करत, पण आपल्या स्वतःच्या समाधानासाठी, सुखासाठी आपण हे सगळं करत आहोत। तर आज आम्ही आळंदी या पुण्यतीर्थक्षेत्री आलेलो आहोत आणि तेथील हे गुरुजी आहेत मुकुंद कुलकर्णी गुरुजी आणि आता यांना आम्ही हे दान करत आहोत। हे अधिक मास ज्याला आपण पुरुषोत्तम मासही म्हणतो, तर आता आपण जे हे दान दिलेलं आहे तर या पाठीमागं काय भावना आहे किंवा याचं महत्त्व काय आहे ते आपण गुरुजींकडनं जाणून घेऊया। जसं अधिक मास म्हणजे काय की 3 वर्षातनं अधिक मास येतो। आळंदीमध्ये कमीत कमी रोजच्याला पाहिलं तर 2 लाख लोक, महाराष्ट्रातनं लोक आळंदीला एवढी गर्दी आहे की सगळे अधिक मासाचं दान करण्यासाठी आले। 33 बत्ताशे म्हणजे हा जाळीचा आयटम असतो। तुमचे अनरसे पण या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात माऊलींच्या इथे ब्राह्मण समाजाला दिले जातात। माऊली पण ब्राह्मणच आहे, ज्ञानेश्वर मांचं आडनाव कुलकर्णी आहे, तसं ब्राह्मणाला देण्याची प्रथा आहे। आणि दिवा म्हणजे काय, आपण दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, या पद्धतीने दिव्याचं पण महत्त्व अधिक मासात दान केलं पुण्य मिळतं, ही भावना आहे। चालतं, धन्यवाद। कारण कसं आहे, माणसाने सुखी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सुख कशात प्रत्येकाचं आहे ते आपण सांगू शकत नाही, पण एवढं तरी नक्की म्हणू शकतो की दान धर्म तुम्ही नक्की करा, त्यातनं तुम्हाला सुख आणि समाधान मिळेलच आणि याचं पुण्य कैक पटीने आपल्याला मिळत असतं, अशी यामागची श्रद्धा आणि भावना आहे।